नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की जो या झुरळांनी धुमाकूळ घातलेला आहे तिथे दिल्लीमध्ये काय, तर हा धुमाकूळ घालण्याला एकतर गव्हर्नमेंटनी त्याच्यावर पूर्णतः कडक शासन करून यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे. कारण हे विद्यार्थी नाहीत. परत मी सांगतो, हे विद्यार्थी नाहीत. आणि आत हा जो विषय म्हणजे आजचा विषय म्हणजे आहे की पोलिसांचा मान हा राखलाच पाहिजे. ह्या झुरळांनी पोलिसांना मारलं. टीव्हीवर बघितलं आपण कसं मारलं. 118 पोलीस जखमी आहेत. हे म्हणतात पोलिसांनी आम्हाला मारलं. 12 वर्षाच्या मुलीला मारलं, 15 वर्षाच्या मुलीला मारलं. 12 वर्षाच्या आणि 15 वर्षाच्या मुलीला मारलेले कुठेही व्हिडिओ दिसत नाहीत. हे खोटारडे आहेत. माझा पोलिसांना पण विरोध आहे, नाही असं नाही. काय, पोलिसांनासुद्धा माझा विरोध आहे. पोलीस भ्रष्ट आहेत का? तो पोलीस भ्रष्ट आहेत. पोलीस कधी-कधी एखाद्या माणसाला टार्गेट करतात का? तर टार्गेट करतात. पैशासाठी करतात. पण ह्या दंग्यांमध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे की ह्या दंग्यांचा जो काही भाग आहे, या दंग्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पोलीसच तुमचं संरक्षण करतात. एरवी सोडून द्या, पण पोलीसच तुमचं संरक्षण करतात. आज अनेक लोकं वाचली असतील तर ती पोलिसांमुळे वाचलेली आहेत. ह्या झुरळांच्या हातामध्ये समजा झुरळांवर ॲक्शन घेतली नसती तर आज आज यांनी कोणाकोणाचं आणि त्यांनी विनयभंग केले नाहीत. त्या काय म्हणतात त्याला, त्याचेही व्हिडिओ आहेत की कोणी कोणाला कसं चोरलं, कोणी कोणाला कसं चोरलं. आणि तो अभिजित दिपके तिथे बसतो आणि तो म्हणतो तुमचा मोबाईलचा स्पीकर ऑन आहे, तो बंद करा, त्याशिवाय मी बोलणार नाही. तो बंद करा तुम्ही, मी त्याशिवाय बोलणार नाही. तो तिथे समजा ही इज लीडिंग, तर तो समजा त्याचं हे करतोय, तर तो तिथे दंगा थांबवला का नाही त्यांनी? का नाही मध्ये गेला तो? कारण त्याला हेच पाहिजे होतं. त्याला हेच पाहिजे होतं की सरकार बदनाम होईल, हिंदुस्थान बदनाम होईल. हे यांना नीटचं घेणं देणं नाही काही. हे नीटच्या 22 लोकं जी मेली, ह्या 22 लोकांच्या याच्यामध्ये कोणाच्या घरी जाऊन भेटले, त्यांनी साधी ते तिथे श्रद्धांजली तरी वाहिली का? आज पोलीस जे काम करतात, 24 तास पोलीस काम करतात. कधी कधी मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे किंवा बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे की पोलीस 24 तास काम करतात. पोलीस जेव्हा हे काम करतात त्यावेळेस त्यांच्या मदतीला कोणीही जात नाही. कोणीही त्यांना आला जवळ तर पाणी पाहिजे म्हणून का सुद्धा विचारत नाहीत पोलिसांना. हा माझा अनुभव आहे. गुजरातमध्ये दंगे झाले असताना मी बघितलेलं आहे पोलिसांना लोक कसं ट्रीट करतात ते. आणि पोलीस आज रझा अकॅडमीच्या जो मोर्चा निघाला तिथे त्या पोलिसांवर जो हल्ला झाला, काय त्याच्यात अरूप पटनाईकला राजीनामा द्यायला लागला. अरे त्यावेळेस राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता पोलिसांच्या बाजूने. आज तेच राज ठाकरे पोलिसांवर बोलत आहेत. पोलिसांचा जॉब हा थँकलेस जॉब आहे. त्यांना घर दार परिवार काही नसतं तिथे. म्हणजे मला आठवतं आहे की उत्तर प्रदेशचे एक DGP आहेत विक्रमसिंग म्हणून. तर त्यांच्याशी जेव्हा माझी त्यांची भेट झाली होती त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की अमेरिकेतली काही लोकं आली होती तिथे ट्रेनिंगसाठी, आणखीन बरोबर काम करण्यासाठी. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचं म्हणणं असं की तुमच्यासारखं आम्ही काम करू शकत नाही. कारण आमची 8 तासाची ड्युटी आहे. 8 तासानंतर आम्ही आमची बंदूक, आमचा कॅमेरा, आमचं सगळं आम्ही तिथे देऊन ठेवतो आणि आम्ही घरी जातो. आणि 1861 साली जो पोलीस कायदा झालेला आहे त्या 1861च्या पोलीस कायद्यामध्ये पोलीस इज ऑन 24 आवर्स ड्युटी आहे. काय, आणि पोलीस जेव्हा दंगे होतात किंवा आता हे कोविडसारख्या ह्याच्यामध्ये यांचं लाईफ काय असतं हो? आणि या दंग्यांमध्ये चांगली लोकं वाचतात तीही पोलिसांमुळेच वाचतात. म्हणजे मी स्वतः शिकार झालेलो आहे. माझ्यावर सुद्धा पोलिसांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला. काय, त्या त्रासामध्ये माझी आई गेली 100व्या दिवशी, कळलं का? पण ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी पोलिसांवर नक्कीच माझा हे आहे. पण या दंग्यांच्या काळात आणि यांना कोणी मारलं? या झुरळांनी. या काँग्रेसनी आपनी पाठवलेली जी लोकं आहेत
ही यांनी मारलेली आहेत. आज एक लक्षात घ्या, की चांगल्या घरातली मुलं कोणीही तिथे नव्हती. असली तर 1% एखाद वेळेस असला तर, ते पण नाही. 1% म्हणजे 1000 मुलं होतात. मला तेवढी वाटत नाहीत, तेवढी चांगल्या घरातली लोकं असतील, मुलं असतील तिथे. कारण आपले कारण नीटची परीक्षा झालेली आहे, सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. ते तिथे त्यांच्या ॲडमिशनच्या ह्याच्यात गेलेले आहेत. कोणीही इथे नाही आहेत आणि 30-30 वर्षाची नीटची परीक्षा देणारी लोकं आहेत ही. म्हणून मी काल परवा जो व्हिडिओ बनवलेला आहे, की विद्यार्थ्यांची व्याख्या करा. त्यामुळे पोलिसांचा मान-सन्मान हा राखलाच पाहिजे. आज त्या मुसलमानांनी त्या CAAच्या प्रकरणात त्या शर्माला कसा मारला? त्यावेळेस जे हिंदू कोणी वाचले असतील ना, तर ते त्या पोलिसांमुळे वाचलेले आहेत. पण आज तो गेला ना. जेव्हा पोलीस जातो त्यावेळेस हे काँग्रेसवाले काय म्हणतात? बाटला हाऊस प्रकरण माहीत नाही? आज हे जे टेररिस्ट पकडले जातात ह्याच्यावर हे होत नाही? यांच्यावर तुकाराम ओंबाळे ते पोलीस होते म्हणून मुंबई वाचली ना. म्हणजे काँग्रेसचा आणखीन काँग्रेसचा त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये डायरेक्ट हात होता. मी हे स्टेटमेंट फार जबाबदारीने करतो आहे, की काँग्रेसचा 26/11च्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट हात होता. याच्या पुरावे आहेत. मला एक समजत नाही की गव्हर्नमेंट का नाही काही करत आहे यांच्या विरुद्ध. म्हणजे ISI आणखीन ते टेररिस्ट आणखीन काँग्रेस यांचा डायरेक्ट हात होता. आणि मेले कोण? आपले पोलीस. 2 विजय सालसकर गेले. त्याच्यानंतर तुमचे काय म्हणतात त्याला हेमंत करकरे गेले. काय 2-3 लोकं मोठी लोकं गेली तुमची. आणि ह्या पोलिसांवर ॲक्शन घ्या. मी तर म्हणतो या दंग्यांच्या ह्याच्यात कुठल्याही पोलिसांवर ॲक्शन घेतली नाही पाहिजे तिथे. आजसुद्धा ते शिवाजी पार्कवर त्या बल्लाळ नावाच्या पोलिसांवर ॲक्शन घ्या. अरे एखादं झुरळमध्ये येत असेल आणि त्या झुरळाला वाचवायला कुठली मुलगी आली तर चुकून तिला हात लागला तर तुम्ही विनयभंग म्हणतात. मग तर त्या आदित्य ठाकरेला काय करायला पाहिजे? हे पोलिसांच्या या दंग्याच्या बाबतीत पोलिसांचा मान राखलाच पाहिजे. एरवी ते परमवीर सिंग किंवा तुमचा सचिन वाझे वगैरे ही लोकं पण आहेत याच्यामध्ये, नाही असं नाही. आज आत्ता मी थोड्या वेळापूर्वी बघितलं ते अनिल देशमुख आले होते मग तिथे. अनिल देशमुखांनी पोलिसांवर राग काढावा. अनिल देशमुखांनी काय केलेलं आहे? त्यामुळे पोलिसांचा मान हा राखलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आज एवढंच. धन्यवाद.